नमस्कार मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत प्रॉब्लेम सेट 23. फर्स्ट क्वेश्चन आहे, व्हॉट इज 1/3 ऑफ ईच ऑफ द कलेक्शन्स गिवन बिलो. इथे काही कलेक्शन्स दिलेले आहेत बघा. एक्झाम्पल त्याचं आपल्याला 1/3 पार्ट फाइंड आउट करायचं आहे. फर्स्ट आहे 15 पेन्सिल्स, सेकंड 21 बलून्स, थर्ड 9 चिल्ड्रन, 18 बुक्स. सेकंड क्वेश्चन आहे, व्हॉट इज 1/5 ऑफ ईच ऑफ द फॉलोइंग. याचं सुद्धा आपल्याला 1/5 पार्ट काढायचं आहे. थर्ड क्वेश्चनसुद्धा सेम आहे. आता आपण याचे एक्झाम्पल्स सॉल्व करून घेऊयात. इथे मी एक्झाम्पल्स लिहून घेतलेले आहेत बघा. हे आता आपण सोडवून घेऊयात. फर्स्ट क्वेश्चन काय होता आपला, व्हॉट इज द 1/3 ऑफ ईच ऑफ द कलेक्शन्स गिवन बिलो. खाली दिलेल्या कलेक्शनचे आपल्याला 1/3 पार्ट फाइंड आउट करायचं होतं. आता 15 पेन्सिल्स आहेत. आता 15 पेन्सिल्स आपल्याला 1/3 पार्ट करायचं आहे. तर काय करायचं, आता इथे सॉल्व करूयात आपण. 1/3 मल्टिप्लाइड बाय 15 करायचं. आता 3च्या टेबलमध्ये 15 येतं. 3 1 जा 3, 3 5 जा 15. 1 मल्टिप्लाइड बाय 5 म्हणजेच आन्सर किती आलं, 5 पेन्सिल्स. 15चा 1/3 पार्ट किती येणार आहे, 5. तसंच इथं 1/3 मल्टिप्लाइड बाय 21. 3 1 जा 3, 3 7 जा 21. 1 मल्टिप्लाइड बाय 7, 7 1 जा 7, 7 बलून्स. ठीक आहे. आता इथं सुद्धा सेम 1/3 मल्टिप्लाइड बाय 9. 3 1 जा 3, 3 3 जा 9. 1 मल्टिप्लाइड बाय 3, 3 1 जा 3 चिल्ड्रन. ठीक आहे. आता 18 बुक्स दिले. ह्याचा 1/3 पार्ट काढायचा आपल्याला. 1/3 मल्टिप्लाय करायचं. 3 1 जा 3, 3 6 जा 18. 1 मल्टिप्लाइड बाय 6, 6 बुक्स. सेकंड क्वेश्चन आहे बघा, व्हॉट इज द 1/5 ऑफ ईच ऑफ द फॉलोइंग. आता खाली दिलेल्याचं आपल्याला 1/5 पार्ट काढायचं आहे. 1/5 मल्टिप्लाइड बाय 20. 5 1 जा 5, 5 4 जा 20. 1 मल्टिप्लाइड बाय 4 म्हणजे 4 1 जा 4, 4 रुपीज. इथं 1/5 मल्टिप्लाइड बाय 30. 5 1 जा 5, 5 6 जा 30. 1 मल्टिप्लाइड बाय 6, 6 1 जा 6, 6 किलोमीटर. थर्ड आहे 15 लिटर. याचा 1/5 पार्ट किती येणार आहे, 5 1 जा 5, 5 3 जा 15. 1 मल्टिप्लाइड बाय 3 म्हणजेच किती, 3 लिटर्स. इथं 1/5 पार्ट 25. 5 1 जा 5, 5 5 जा 25. 1 मल्टिप्लाइड बाय 25, 1 मल्टिप्लाइड बाय 5, 5 1 जा 5 सेंटीमीटर. तर थर्ड क्वेश्चन बघा, इथं मी लिहिलेलं आहे, फाइंड द पार्ट ऑफ ईच ऑफ द फॉलोइंग नंबर्स इक्वल टू द गिवन फ्रॅक्शन. आता इथं आपल्याला नंबर दिलेला आहे, फ्रॅक्शन नंबर दिलेला आहे. 30चा 2/3 पार्ट किती येतो, काही करायचं नाही, फक्त याला मल्टिप्लाय करायचं. 3 1 जा 3, 0 जा म्हणजे 3 10 जा 30. 2 मल्टिप्लाइड बाय 10 म्हणजे किती आलं, 20. याचा 7/11 मल्टिप्लाइड बाय 22. 11 1 जा 11, 11 2 जा 22. 7 मल्टिप्लाइड बाय 2, 7 2 जा 40. याचा बघा 3/8 पार्ट किती येणार आहे, 3/8 मल्टिप्लाइड बाय 64. 8 1 जा 8, 8 8 जा 64. 3 मल्टिप्लाइड बाय 8, 8 3 जा 24. आता इथे 5 मल्टिप्लाइड बाय 13, 65. 13 वर जा 13, 13 5 जा 65. 5 मल्टिप्लाइड बाय 5, 5 5 जा 25. अशा प्रकारे आपण आता प्रॉब्लेम सेट नंबर 23 सॉल्व केलेला आहे. थँक्यू.